हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे हर्बिंजर. ओके, HARBINGER. हर्बिंजर म्हणजे काय होते तर समथिंग दॅट फोरशॅडोज अ फ्युचर इव्हेंट. म्हणजेच जो काय आहे अग्रदूत आहे. अग्रदूत म्हणजे काय होतं तर पुढे काय होणार आहे याची त्याला माहिती असते, याची बातमी जो देतो. ओके, जसं म्हणजे फ्युचरमध्ये काय होणार आहे याची बातमी देणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं हर्बिंजर. ओके, हर्बिंजर म्हणजे काय होते मग अग्रदूत किंवा पुढे काय होणार याची बातमी देणारा. पुढे काय होणार आहे, फ्युचरमध्ये काय होणार आहे हे ज्याला माहिती असतं, जो त्याची बातमी देतो, जो त्याची खात्री करतो आणि सांगतो त्याला काय म्हटलं जातं हर्बिंजर असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहे तर त्याचे सिनोनिम्स आहेत ओमेन, प्रिकर्सर आणि हराल्ड. HERALD हराल्ड. ओके, ओमेन, प्रिकर्सर आणि हराल्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसेंडंट, डूम आणि एंड. ओके, सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये आता हर्बिंजरचा कसा करण्यात आलेला आहे. द फर्स्ट रॉबिन इज अ हर्बिंजर ऑफ स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय होते तर स्प्रिंग म्हणजे होते वसंत ऋतू. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे, पहिला रॉबिन, फर्स्ट रॉबिन वसंत ऋतूचा अग्रदूत आहे. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ, पहिला रॉबिन वसंत ऋतूचा अग्रदूत आहे. ओके, ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये हर्बिंजर असं यूज करण्यात आलेला आहे की काय आहे म्हणून पहिला रॉबिन हा वसंत ऋतूचा अग्रदूत आहे. ओके, सो हर्बिंजर म्हणजे काय होते अग्रदूत किंवा पुढे काय होणार आहे याची बातमी देणारा. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे हॉटी. HAUGHTY हॉटी. सो हॉटीचं मिनिंग काय आहे, ॲरोगंटली सुपेरियर. ॲरोगंटली सुपेरियरचा अर्थ काय होतो तर जो अभिमानी आहे, गर्विष्ठ आहे त्याला म्हटलं जातं हॉटी. ओके, किंवा जो ज्याला खूप घमेंड आहे त्याला सुद्धा हॉटी असं म्हटलं जातं. सो हॉटी म्हणजे काय होते गर्विष्ठ किंवा घमेंडखोर, ज्याला खूप घमेंड आहे, अभिमानी किंवा दुसऱ्याकडे तुच्छतेने पाहणारा म्हणजे काय होतं हॉटी. HAUGHTY. सिनोनिम्स काय आहे तर याचे आहे प्राऊड, डिसडेनफुल आणि सुपरशिलियस. आणि अँटोनिम्स काय आहेत हंबल, मॉडेस्ट आणि अनअझ्युमिंग. सो युजेस बघूया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. हिज हॉटी मॅनर एलिनेटेड कलीग. म्हणजेच त्याच्या गर्विष्ठ वृत्तीने सहकार्यांना दुरावले असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. हिज हॉटी मॅनर अलिनेटेड कलीग म्हणजेच त्याच्या गर्विष्ठ वृत्तीने सहकार्यांना त्याच्यापासून दुरावले आहे असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं याच्यामध्ये हॉटीला यूज करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्याची जी वृत्ती आहे, त्याची जे मॅनर आहे ते काय आहे गर्विष्ठ आहे असं या सेंटेन्समध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघूया, नेक्स्ट वर्ड आहे हेडॉनिस्ट. HEDONIST. सो हेडॉनिस्टचा अर्थ काय आहे पर्सन डिवोटेड टू प्लेजर. म्हणजेच काय आहे सुख, सुख जे आहे हेच अंतिम उद्दिष्ट आहे असं जो व्यक्ती मानतो त्याला काय म्हटलं जातं हेडॉनिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला सुखच पाहिजे आहे आणि हेच आपली म्हणजे तोच उद्दिष्ट आहे त्याचा जीवनाचा, तो जो मानतो त्याला म्हटलं जातं हेडॉनिस्ट. तर हेडॉनिस्ट म्हणजे काय होते विलासवादी किंवा सुख हेच अंतिम उद्दिष्ट मानणारी व्यक्ती म्हणजे होते हेडॉनिस्ट. आता सिनोनिम्स काय आहेत, सिनोनिम्स आहेत प्लेजर सीकर, सेन्शुअलिस्ट आणि सायब्रेट.
ओके. आणि अँटोनिम्स काय आहेत? ॲसिएट. ओके. ASCETIC ॲसिटिक. ओके. सो याचा आपण हा जो वर्ड आहे आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो? जो संन्यासी आहे किंवा साधू आहे, तर याचा अर्थ होतो संन्यासी किंवा साधू. तर ते लोक कसे असतात? ते मोहापासून, जे पण मोहमाया आहे त्याच्यापासून दूर असतात. म्हणजे त्यांना असं नसते की आपल्याला नंतर सुखच पाहिजे आहे, त्यांचं उद्दिष्ट सुखच आहे असं नसते. त्यांचं उद्दिष्ट असते की आपल्याला देव मिळाला पाहिजे. म्हणजे पूर्ण जे पण सुख सुविधा आहे ते सोडून घेतात ते. त्यांना काय म्हटलं जातं? सो त्यांना म्हटलं जातं ॲसेटिक, म्हणजे संन्यासी, साधू. सो हे जे आहे हे अँटोनिम आहे कशाचं? हेडॉनिस्टचं. हेडॉनिस्ट म्हणजे काय होते? तर ज्यांना सुख हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट असतं त्याला म्हटलं जातं. आणि यांना काय असते की यांना सुख त्यांचं अंतिम उद्दिष्ट नसतं. त्यांना पाहिजे आहे की आम्ही ते सगळे मोहमाया सोडून देतात. ओके. अँटोनिम मध्ये काय आहे? तर ॲसिटिक आणि पर्टेन आणि ॲब्स्टेनर. तर यूज बघून घ्या हेडॉनिस्टचा. द वेल्दी हेडॉनिस्ट परस्यूड कॉन्स्टंट अम्युजमेंट. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे या? तर श्रीमंत सुखवादी सतत मनोरंजनाच्या मागे लागतात. ओके. सो याच्यामध्ये वेल्दी म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? वेल्दी म्हणजे होते श्रीमंत, जो रिच आहे. ओके. द वेल्दी हेडॉनिस्ट म्हणजे सुखवादी. इथे हेडॉनिस्ट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सुखवादी. द वेल्दी हेडॉनिस्ट परस्यूड कॉन्स्टंट अम्युजमेंट म्हणजे श्रीमंत सुखवादी सतत मनोरंजनाच्या मागे लागला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॅजिमनी. HEGEMONY. सो याला हॅगेमनी नाही म्हटलं जात. याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते आहे हॅजेमनी. HEGEMONY. सो हॅजेमनी म्हणजे काय होते? डॉमिनन्स ऑफ वन ग्रुप ओव्हर अदर्स. म्हणजे जो काय आहे, जो वर्चस्व दाखवतो, स्वतःच वर्चस्व दाखवतो किंवा पुढारी पण ज्याला असते त्याला काय म्हटलं जातं? हॅजेमनी असं म्हटलं जातं. सो हॅजेमनी म्हणजे होते वर्चस्व किंवा पुढारीपण. तर सिनोनिम्स काय आहेत हॅजेमनीचे? डॉमिनन्स, सुप्रिमेसी आणि अथॉरिटी. आणि अँटोनिम्स आहेत वीकनेस आणि सबऑर्डिनेशन. ओके. वीकनेस, सबऑर्डिनेशन आणि इन्फिरियरिटी. वीकनेस, सबऑर्डिनेशन आणि इन्फिरियरिटी हे अँटोनिम्स आहेत हॅजेमनीचे. आता सेंटेन्समध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे. द कंट्री सॉट कल्चरल हॅजेमनी इन द रिजन. सो देशाने या प्रदेशात सांस्कृतिक वर्चस्व शोधले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. काय केलेलं आहे? द कंट्री सॉट कल्चरल हॅजेमनी इन द रिजन. सो देशाने, द कंट्री सॉट या प्रदेशात, इन द रिजन म्हणजेच या प्रदेशात काय केलं आहे? सांस्कृतिक वर्चस्व, कल्चरल हॅजेमनी शोधले. शोधले म्हणजे सॉट. ओके. सॉट म्हणजे काय होते? शोधले. द कंट्री सॉट कल्चरल हॅजेमनी इन द रिजन. देशाने या प्रदेशात सांस्कृतिक वर्चस्व शोधले. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे नोमोफोबिया. नोमोफोबिया, आजकाल सगळ्यांनाच नोमोफोबिया आहे. सो नोमोफोबिया म्हणजे काय होतं? फिअर ऑफ बीइंग विदाउट युअर मोबाईल फोन. म्हटलं आजकाल सगळ्यांनाच नोमोफोबिया आहे. म्हणजेच कोणी पण असं नाही आहे की जे मोबाईल शिवाय राहू शकतं. आपण बाहेर जात आहे तर आपण आधी गाडीची चाबी घेण्याआधी आपण काय बघतो की आपण मोबाईल घेतलेला आहे का. काही पण आपलं वॉटर बॉटल घेण्याच्या आधी आपण बघतो की आपण मोबाईल घेतलेला आहे का. सो हे काय असतं नोमोफोबिया? तर फिअर ऑफ बीइंग विदाउट युअर मोबाईल फोन. म्हणजेच एक भीती असते की मोबाईल फोन नसल्याची भीती किंवा चिंता, किंवा आपल्यापासून मोबाईल फोन दूर आहे याची चिंता किंवा भीती जी असते त्याला म्हटलं जातं नोमोफोबिया. नोमोफोबिया म्हणजे काय होते? तर मोबाईल फोन नसण्याची किंवा फोन पासून दूर राहण्याची भीती किंवा
चिंता म्हणजे काय होतं, नोमोफोबिया. या नोमोफोबिया मध्येच येऊन जातं की काय होतं, याचा अर्थ फोबिया म्हणजे काय होते, भीती, आणि नो म्हणजे नसणे, मो म्हणजे मोबाईल. सो नोमोफोबिया, मोबाईल नसण्याची जी भीती असते त्याला म्हटलं जातं नोमोफोबिया. नेक्स्ट वर्ड आहे पॅरिसाइड, PARRICIDE. पॅरिसाइडचं मिनिंग काय आहे, द किलिंग ऑफ पॅरेंट्स म्हणजेच पितृहत्या, किंवा आई किंवा वडील किंवा कुटुंबाच्या मधील जे पण व्यक्ती आहे त्यांची जी हत्या असते त्याला काय म्हटलं जातं, पॅरिसाइड. ओके, पॅरिसाइड म्हणजे काय होते तर पितृहत्या किंवा आई किंवा वडील किंवा कुटुंबातील सदस्य यांची हत्या, याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, पॅरिसाइड. PARRICID, द किलिंग ऑफ पॅरेंट्स म्हणजे होते पॅरिसाइड. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे सुपरसेड. सुपरसेडची करेक्ट स्पेलिंग काय आहे तर SUPERSEDE ही करेक्ट स्पेलिंग आहे सुपरसीडची. आणि सुपरसीड म्हणजे काय होते, अधिस्वीकृती, अधिस्वीकृती किंवा ची जागा घेणे किंवा च्या जागी बसवणे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण आणखी याला इंग्लिश मध्ये म्हणू शकतो रिप्लेस. ओके, रिप्लेस सुद्धा याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय होतं, सुपरसेड. नेक्स्ट वर्ड आहे ॲथलीट. ॲथलीटची करेक्ट स्पेलिंग आहे ATHLETE. ॲथलीट म्हणजे काय होते तर ॲथलीट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तो काय असतो, खेळाडू. ॲथलीट म्हणजे होते खेळाडू किंवा व्यायामपटू म्हणजे सुद्धा ॲथलीट होतं. ओके, ॲथलीटची स्पेलिंग काय आहे ATHLETE. आणि ॲथलीटचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, खेळाडू किंवा व्यायामपटू. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे विथ बेल्स ऑन. विथ बेल्स ऑनचं मिनिंग आहे वेन यू आर डिलाइटेड अँड ईगर टू गो समवेअर यू आर सेट टू गो विथ बेल्स ऑन. तर याचा अर्थ काय आहे, उत्सुकता असणे, उत्स्फूर्त असणे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, विथ बेल्स ऑन. कशाची पण उत्सुकता असणे, कुठे पण जाण्याची किंवा काही करण्याची, त्याला काय म्हटलं जातं, विथ बेल्स ऑन. विथ बेल्स ऑन म्हणजे काय होते, उत्सुकपणे किंवा खूप उत्साहाने. ओके, सो यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे एक. सो द न्यू इयर पार्टी ॲट द बीच इज मोस्ट अवेटेड. म्हणजे जी न्यू इयर पार्टी आहे बीचवरची ती काय आहे, खूप अवेटेड आहे. सगळेजण त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आय विल बी देअर विथ बेल्स ऑन. आणि मी काय आहे, मी त्याच्यासाठी खूप उत्सुकता आहे आणि मी त्याची वाट बघत आहे त्या पार्टीची, असं याचा अर्थ होतो. द न्यू इयर पार्टी ॲट द बीच इज मोस्ट अवेटेड म्हणजे सगळेजण त्या न्यू इयर पार्टीची वाट बघत आहे आणि मी तिथे राहणार आहे उत्साहाने, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे चेज युअर टेल. चेज युअर टेलचा मिनिंग काय आहे, स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाइम अँड एनर्जी डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स बट ॲक्च्युअली अचिव्हिंग टू लिटल. याचा अर्थ काय होतो, खूप काही करण्यात व्यस्त राहणे, खूप काही करण्यात व्यस्त राहणे पण खूप कमी साध्य करणे. म्हणजे काय होतं, चेज युअर टेल. तर सेंटेन्स बघूया, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ही इज बीन चेजिंग हिज टेल ऑल वीक कलेक्टिंग डाटा बट द रिपोर्ट इज स्टील नॉट रेडी. सो काय आहे याचा अर्थ, तो आठवडाभर डाटा कलेक्ट करण्यामध्ये व्यस्त होता
पण आतापर्यंतही त्याची रिपोर्ट काय नाही रेडी झालेली नाही, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, चेज युअर टेल म्हणजे काय होते मग, खूप काही करण्यात व्यस्त राहणे पण खूप कमी साध्य करणे. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा पाहिलेले आहे आपण. याचे तुम्ही सगळ्यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा परत वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, मराठीचे मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या. वर्ड्स वरून तुम्ही सेंटेन्स सुद्धा तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स तयार करण्याची सुद्धा सवय लागेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा आणि त्यांना सुद्धा हेल्प होईल. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.